गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार कांती सोढा यांच्या सांगीतिक कार्यक्रमात तब्बल 15 मिनिटे हवेमध्ये गोळीबार करण्यात आला। हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आणि या प्रकरणी आमदार पुत्रासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्राउंड कमिटी एकदम मजा वेट साइड बोलो साइड बोलो टाइम आप प्लीज मेहरबानी करके साथ तक आपा विनंती। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करतात, हे आमदार कोण आहेत याबद्दलची अधिक माहिती काय मिळतेय? ज्ञानाचा खरं तर अतिशय धक्कादायक आणि सत्तेची मगरुरी दाखवणारा हा प्रकार आहे। गुजरात मधला आणंद हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी आहे। खरं तर हा तारखेचा व्हिडिओ असल्याचं कळतं आहे। एक लोकसंगीताचा आणि ज्याला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 20,000 लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्यावेळी या आमदार पुत्रानं हा प्रताप केलेला आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं अशा पद्धतीने सलग हवेत गोळीबार सुरू होता। आता या संपूर्ण प्रकरणाची दखल जी आहे ती पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। त्याच्यानंतर या आमदार पुत्रासह अजून 12 लोकांच्या वरती अशा पद्धतीने गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे काय कारवाई होती हे प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। हा सगळा प्रकार गुजरातच्या आणंद मधला आहे। इथे आमदार पुत्रानं तब्बल 15 मिनिटं फायरिंग केल्याची घटना घडली आहे। हा एक संगीताचा कार्यक्रम होता।